फैज इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज दामत व पोद्दार हॉस्पिटल मुंबई यांच्याकडून दिनांक 17 मे 2025 रोजी विनामूल्य वैद्यकीय सेवा देण्यात आली। या सेवेसाठी मौलाना अब्दुल सलाम नजे, मोहम्मद मितियाज पुंजेकर, मामू इब्राहिम अडाळ, इम्रान कोलेकर, साजिद कुरेशी, साद कुरेशी, डॉक्टर युनुस सोलंकी व टीम यांनी मोफत सेवा देण्याचे काम केले आहे। त्यामुळे दामत गावातील बहुतांश नागरिकांनी याचा लाभ घेतला। नमस्कार सर, आज जो मेडिकल कॅम्प आपण ऑर्गनाइज केला आहे, काय सांगाल त्याबद्दल? हा मेडिकल कॅम्प फैज उलूम दामत इथं चालू केलेला आहे। हा फैज उलूम 2015ला आम्ही याची स्थापना केली। आज इथे 10वी 12वी पण कॉलेज पण आहे आणि अरबी मदरसेचे चांगला शिक्षण इथे होत आहे आणि चांगले शिक्षक लोक पण चांगले आहेत, सोसायटी पण चांगली आहे। डॉक्टर साहेब नमस्कार, काय सांगाल आपण? नमस्कार। या मदरसा फैजुल उलूम दामत या संस्थेतर्फे रा पोद्दार वैद्यक महाविद्यालय व म पोद्दार रुग्णालय वरळी मुंबई येथील डॉक्टरांची टीम या सगळ्यांनी मिळून हा वैद्यकीय शिबिर मेडिकल कॅम्प आयोजित केलेला आहे। बऱ्याच वर्षा अगोदर आमच्या पोद्दार संस्थेमार्फत इथे अशा प्रकारचे कॅम्प आम्ही केलेले आहेत आणि या कॅम्पमध्ये आमच्या संस्थेचे विविध वरिष्ठ स्पेशालिस्ट विशेषज्ञ डॉक्टर देखील आलेले आहेत। माझ्याबरोबर डॉक्टर माधुरी भंडारे आहेत, ह्या शल्यविशारद आहेत, डॉक्टर विद्या जंगले आहेत आणि महापोद्दार रुग्णालय महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं आहे, त्याचे RMO डॉक्टर निकेतन झोडपे देखील आमच्यासोबत आलेले आहेत आणि असेच 5 ते 6 वरिष्ठ डॉक्टर या कॅम्पमध्ये आलेले आहेत। यामध्ये जनरल सर्जरी, गायनेक, मेडिसिन, बालरोग अशा विविध विशेषज्ञांचा समावेश असून आमच्याबरोबर डॉक्टरांची टीम आहे। ह्याचसोबत आम्ही मोफत औषधं देखील आणलेली आहेत। ही औषधं दोन्ही प्रकारची आहेत, ॲलोपॅथी आणि आयुर्वेदिक। ही औषधं देखील या रुग्णांना मोफत इथे वाटप दिलं जाणार आहे आणि ही संस्थांनी सांगितलेलं आहे की 1000पेक्षा देखील जास्त रुग्ण या शिबिराचा फायदा घेतील आणि आम्ही संध्याकाळपर्यंत ही वैद्यकीय सेवा देऊ। मला आनंद आहे की मुंबईच्या जवळच अशी संस्था अशा प्रकारे शिक्षणाच्या कार्यामध्ये देखील काम करते आहे आणि आमच्या संस्थेशी मिळून वैद्यकीय सेवा देण्याचे देखील ते काम करतात। ते धन्यवाद। फैजुल उलूम दामत गांव में जो भी मेडिकल कैंप रखा गया है, सभी प्रकार का यहाँ पर मेडिकल चेकअप होगा और लोगों की सेवा दी जाएगी पोद्दार हॉस्पिटल के ज़रिए से। और यहाँ के दामत के लोगों ने ये सारी फैसिलिटीज़ की है और ज़्यादा से ज़्यादा लोग यहाँ पर फैसिलिटीज़ का बेनिफिट उठाए और वो अपने आप को मतलब तंदुरुस्त रखे। नमस्कार। एक 8 दिन पहले इम्तियाज़ भाई एक महीने पहले इम्तियाज़ भाई और उनका टीम हमारे पोद्दार हॉस्पिटल वर्ली में आया था। त्यांनी इथे एक वैद्यकीय शिबिर घेण्याचा त्यांचा एक मानस होता आणि याच्या आधीसुद्धा एक 10 ते 20 वर्ष आधी त्यांना या फ्री मेडिकल कॅम्पचा कमीत कमी 1000 ते 2000 रुग्णांनी याचा फायदा घेतला आणि हा त्यांनी आमच्यासमोर मानस मांडला की पुन्हा आम्ही हा फ्री मेडिकल कॅम्प घेऊ इच्छितो आणि आम्ही त्वरितच त्याला मंजुरी दिली आणि आज माझ्या पोद्दार रुग्णालय वरळी या नामवंत संस्थेतील प्रसिद्ध सिनियर सर्जन डॉक्टर सोलंकी सर, डॉक्टर सर्जन माधुरी भंडारे मॅडम, विद्या जंगले मॅडम आणि आमचे सर्व डॉक्टर्स टीम इथे उपस्थित झाली आहे आणि आम्हाला आनंद आहे की अशा दामतसारख्या गावामध्ये ही सगळी एवढं चांगलं काम ही संस्था करते आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश साळुंके, नेरळ। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।